काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लेखोरांनी हिंदू आहात का असं विचारून मारलं आणि याचवरून हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणाऱ्या अनेक पोस्ट फिरतायत। त्यातच हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी असे बॅनर झळकलेल्या पोस्टर्स संदर्भात सुद्धा काही ठिकाणी कारवाई झालेली आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये मुस्लिम समाज खरंच धास्तावलेला आहे का? मुस्लिम समाजामधील लोकांचं याविषयी नेमकं काय मत आहे? याबाबत पुण्यामधील कौसरबाग मशीद परिसरामधील मुस्लिम जनतेशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला पहलगाममध्ये, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली। निश्चितच हा भ्याड हल्ला होता। मात्र याच्यामध्ये एक गोष्ट जी समोर आली ती म्हणजे त्यांना हिंदू आहेत का हे विचारून जेव्हा मारलं गेलं, अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी समोर आल्या, त्याच्यानंतर संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक तेढ देखील निर्माण होताना दिसतोय। आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये जे काही सामाजिक एक संघटन आहे किंवा बाकीचा जो काही एक समाजातला एकोपा आहे, त्याला कुठे धक्का पोहोचतोय का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। विशेषतः जे हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी किंवा मुस्लिमांकडून काही मेसेजेस येत असतील, अशा पद्धतीने हे सामाजिक वातावरण कुठे बिघडते का हे जाणून घेण्यासाठी आपण मुस्लिम समाजातले काही प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। काय परिस्थिती आहे आत्ता, समजा ही जी काही दहशतवादी हल्ल्यानंतरची परिस्थिती आहे, त्यानंतर एकूणच कुठेतरी मुस्लिम समाजामध्ये भयाचं वातावरण आहे का किंवा अजून काही तिथे परिस्थिती निर्माण झालेली आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की NDTVनी या विषयावर हे केलेलं आहे की इनिशिएटिव्ह घेतलेला आहे। ॲक्च्युली पाहिलं तर हे जे काही त्यांनी गोळी मारलेली, नाव विचारून गोळी मारली, धर्म विचारून गोळी मारली, हा जो काय प्रोपोगंडा आहे किंवा खरोखरपणा आहे, त्याच्यामध्ये बेसिक कारण काय आहे हे शोधणं गरजेचं आहे। कारण या अगोदर देशामध्ये ज्यावेळेस मॉब लिंचिंग झाली ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्या लोकांनी नाव धर्म विचारून त्यांनी मॉब लिंचिंग केली। रेल्वेमधली घटना तुम्ही जर पाहिली तर रेल्वेमध्ये लोकांनी जे आहे ना धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि अक्षरशः म्हणजे हा जे काय प्रोव्हिजन चाललेला आहे, जे काय तुम्ही करताय, तर ते ज्या लोकांनी दहशतवाद्यांनी जे गोळ्या मारल्या, तर माझ्या मनात असं कुठंतरी आहे, हे कुठंतरी जाणीवपूर्वक केलेलं कांड असावं असं माझं एक मत आहे। मला असं वाटतं की माझे हिंदू बांधव जे आहेत खूप चांगले आहेत। या देशामध्ये ध्रुवीकरण जे आहे ना काही असे मोजके लोक करत आहेत। ॲक्च्युलीमध्ये या देशामध्ये खूप भाईचारा आहे, खूप प्रेमसंबंध आहेत एकमेकांशी। हे जे बायकॉट करणारे लोक कितीही म्हटलं तर बायकॉट काय करत नाही आहेत। आजही सगळे हिंदू असतील, मराठा असतील, जैन असतील, सगळे लोक एकमेकांबरोबर काम करत आहेत, कुठं काम बंद पडलेलं नाही आहे। आता विशेषतः जे मस्जिद आहेत त्या मशिदीमध्ये ज्या पद्धतीने काही अशा पद्धतीने की कुठला आहे तो म्हणजे स्थानिकांनाच मशिदीमध्ये प्रवेश, बाकीच्या बाहेरच्यांना मशिदी प्रवेश नाही, असे काही गोष्टी समोर येताना दिसत आहेत। ह्या कुठे आपल्याला असं वाटतं की कुठे गालबोट लागतं ह्या सगळ्या गोष्टी? मग अशी खूप बॅनर पोस्टर लावलेलेच आहेत गावातले, की गावातल्या लोकांनी हे ठरवलं आहे की आपल्या मस्जिदीच्याच गावातल्या लोकांना मस्जिदीमध्ये यावं। पण मला असं म्हणायचं इथे आपल्या चॅनलच्या माध्यमाने की जो माणूस प्रवास करत असेल, कुठला माणूस जर प्रवास करून दुसऱ्या गावात गेलेला असेल तर तो नमाजसाठी कुठे जाणार आहे? पण तो प्रवासी पण तुमचा पाहुणा असेल, शकतो तुमच्या गावातला कुठला बिझनेस करण्यासाठी आला असेल, काही डिलिव्हरी द्यायला आला असेल, पण तो पण मस्जिदीला आला पाहिजे। आणि दहशतवाद हा वेगळा विषय आहे। आपण काय करतो की कुठलीही गोष्टी झाली तर त्याला दहशतवादनी जोडतोय, आणि दहशतवाद हा खूप मोठा विषय आहे। आणि कुणी काही केलं तर तो एका धर्माचा असू शकतो असं जरुरी नाही आहे। कुठल्याही धर्मात दहशतवाद असतो आणि दहशतवाद करणारे लोक असतात, पण दहशतवाद करणाऱ्या माणसाला आपण फक्त एक समाजाला जोडून आणि असं बायकॉट करणं हे चुकीचं आहे। तर अशा पद्धतीने दहशतवादाला कोणता धर्म असतो का, हा मुळात प्रश्न आहे। आता इथे सामाजिक अभ्यासक आहेत, काय सांगाल की आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, खरंच असं वाटतंय की हे इस्लाम धर्माच्या विरोधात सगळं वातावरण तयार होते? पहिलं तर हा दहशतवादी हल्ला हा भारताच्या अस्मितेवर आणि सार्वभौमतेवर हल्ला होता असं आम्ही समजतो, आणि यामुळे या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। विशेष म्हणजे हा हल्ला ज्या पद्धतीने झाला त्या पद्धतीत आपल्याला असं आढळतं का ते कोणत्या धर्माचे तर सोडाच, ते शैतान होते, ते माणूस नव्हते, ज्या पद्धतीने त्यांनी हा हल्ला केला। आणि म्हणून आमची सर्व मुस्लिम समाजाकडून मागणी आहे का हा हल्ला आमच्या पूर्ण 140 कोटी भारतीयावर झालेला आहे आणि तातडीने ह्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे। आणि ह्यांच्या मागे जी शक्ती उभी आहे
त्यांचासुद्धा एकदाचा ना सोक्षमोक्ष लावायला पाहिजे, कारण की ह्यापुढे असा कोणताही हल्ला भारतीयाच्या अस्मितेवर होता कामा नये. एकूणच आज आपण पाहतोय की हा जो मुस्लिम समाज आणि हिंदू समाजामध्ये ज्या पद्धतीने तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, हा कुठे यशस्वी होताना दिसतोय किंवा मुस्लिम समाजामध्ये असे काही विचार येत आहेत की हे जाणून बुजून आमच्यासाठी केलं जात आहे? हो, हे मात्र खरं आहे. एक मुस्लिम फोबिया म्हणून एक नियोजन पद्धतीत फैलावा केला जात आहे. फक्त केवळ हाच हल्ला असा नाही आहे. आपण बघतोय मागच्या काही वर्षापासून लँड जिहाद, लव जिहाद असे कित्येक घटना घडत आहेत. मग आमच्या मुस्लिम समाजाला आम्हाला फ्लॅटमध्ये घर घेऊ देत नाही, भाड्याने आम्हाला घर घेऊ देत नाही किंवा जागा घेऊ देत नाही आहे. म्हणजे एक प्रकारे काय आम्ही कुठेही घटना घडली तर आम्ही काय पाकिस्तानी आहोत का? जो काय राग आहे ही लोक सगळं आमच्या इथल्या स्थानिक लोकांवर काढतो. आणि ही तर आपली गंगा जमुनाची आपली ही संस्कृती आहे. आपण एकत्र राहिलोय, उठलोय, बसलोय, आपल्या राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिला आहे आणि आपण इथं त्या घटनेच्या संविधानात तर आपण इथं राहिलोय. आणि ज्यावेळेस पेटिशन झालं त्यावेळेस आम्ही लोक तिकडे गेलो नाही. ज्यांना जायचं होतं तिथे ते गेले. आम्ही भारतासाठी राहिलोय, भारतासाठी आहे आणि भारतासाठी जगणार. आत्ता ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र हिंदूंचा सण असो किंवा मुस्लिमांचा सण एकत्र आपण साजरा करताना पाहतो आपण. तुम्ही त्यासाठी इनिशिएट घेता. काय सांगाल की एकोपा साधण्यासाठी पुढे काय करायला हवं? इस देश में जिस तरह से आतंकवादी हमले हो रहे हैं, इसको सबसे पहले धर्म से देखकर जोड़ना यही सबसे बड़ी गलती है. कि तो जो लोग ये करते हैं उनका मकसद ही ये होता है कि दो धर्म में तेढ़ निर्माण करना. जैसे इससे पहले आपने देखा रहेगा साध्वी प्रज्ञा सिंह, समीर कुलकर्णी वगैरह, जो कर्नल पुरोहित वगैरह ने इसी तरीके के हमले किए थे, लेकिन उसको किसी भी मुसलमानों ने हिंदू हमला बोल के नहीं बोला. इसी तरह से अगर कोई पाकिस्तान के कोई बदमाश लोग आके अगर हमारे देश की शांतता भंग करते हैं तो हमको उनको जवाब देना है जो ये लोग जो कांड कर रहे हैं, ना कि जो हमारे साथ मिलके जो हमारे एक दूसरे का भाईचारा हमारे भारत देश में जो इस तरीके से प्यार मोहब्बत का वातावरण है, इसको ख़राब करने की जो साजिश उन लोगों की है उसी को हम साध्य करने की कोशिश कर रहे हैं. लेकिन आज एकंदर पूरे देश की हालत जो ये है, मुसलमान ना ही मेहमान है ना ही बेईमान है. हाँ, मुसलमान परेशान ज़रूर है कि तो ये जिस तरीके की हालात जिस तरीके से लोग बना रहे हैं, कुछ लोग हैं जो इस देश की शांतता को, सुरक्षितता को खतरा करने की कोशिश कर रहे हैं. हे मुस्लिम समाजातली जी काही प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर निश्चितच आपल्या ही गोष्ट लक्षात आली असेल की हा जो हल्ला झाला त्याच्यानंतर याचा फायदा घेऊन ज्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये तेढ निर्माण केला जातोय, मात्र त्याला कुठेही प्रोत्साहन न देता आपली एकता ही टिकून ठेवण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.